हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामधले जे गुरुवारचे व्रत जे आपण धरणार आहोत, तर त्याचे नियम काय व ती आपण ज्यावेळेस गुरुवारी पूजा करणार तर ती पूजाची उत्तर पूजा आपल्याला कशी करायची आहे, कधी काढायची आहे ती पूजा, आज आपण पाहणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची, किती गुरुवार आहेत हे आपण पाहिले आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावेळेस 5 गुरुवार पडत आहे. शेवटचा जो गुरुवार आहे तो अमावस्येच्या दिवशी येत आहे, परंतु तो देखील आपल्याला गिनतीमध्ये धरायचा आहे, म्हणजे आपल्याला उपवास पकडायचा आहे. त्या दिवशी देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर असे मिळून 5 गुरुवार पडत आहेत. तर पाठीमागील जो व्हिडिओ आहे तो नक्की पहा. त्याच्यामध्ये अगदी पूजा कशी करायची, त्या दिवशी आपल्याला काय नियम आहेत, तर हे देखील पाहिलेले आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकत आहे. आणि तर सर्वात पहिलं म्हणजे की आपल्याला उपवास करायचे आहेत, त्याचे नियम काय आहेत. तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी आपल्याला करायची आहे आणि उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचे आहे. हे व्रत कोणतीही कन्या, सवासन स्त्री किंवा पुरुष देखील करू शकतात. व्रतधारी स्त्रीने म्हणजे व्यक्तीने, कोणीही जो करत आहे त्याने बुधवारी सूर्यास्तापासून तर शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. काहीही खायचं नाही आहे. आणि काही म्हणजे तुम्ही फक्त शाकाहारी जेवण करू शकता, मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे आणि कांदा, लसूण देखील तुम्हाला टाळायचं आहे. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळाचे सेवन करायचे आहे आणि रात्री कुटुंबासह मिष्टान्न आपल्याला भोजन करायचं आहे, म्हणजे गोडाचं जेवण करायचं आहे. आणि माता लक्ष्मीला देखील आरती वगैरे झाल्याच्या नंतरून नैवेद्य दाखवायचा आहे व नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतरून तेच नैवेद्याचं ताट जे आहे तुम्ही 10 मिनिटाच्या नंतरून उचलून तुम्ही स्वतः ते ग्रहण करायचं आहे. तर पूजा करताना आणि कहाणी वाचताना अगदी मन आपलं हे शांत ठेवायचं आहे आणि आनंदी असायला पाहिजे आपलं मन. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण देखील आपलं आनंदी असलं पाहिजे. पूजा करण्यात असमर्थ असाल, समजा तुम्हाला जर पूजा करायची नसेल, एखाद्या गुरुवारी काही अडीअडचणी आल्यास तुम्ही एखाद्या इतर जे उपवास करत आहेत किंवा उपवास जरी नाही धरला तरी देखील इतर व्यक्तीकडून तुम्ही पोथी वाचून घेऊ शकता. मात्र उपवास तुम्हाला करायचा आहे. लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात. तर पोथी ही कोणीही वाचली तरी देखील चालते, उपवास मात्र तुम्ही करायचा आहे. यानंतरून आपण पाहणार आहोत की आपण ज्यावेळेस गुरुवारी पूजा करत असतो, पूजा मांडलेली असते, तर त्याची आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची आहे आणि ते जी आपण पूजा काढल्याच्या नंतरून त्या निर्मल्याचं काय करायचं ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जे आहे तर दुसऱ्या दिवशी आपण स्नान वगैरे आवरून झाल्याच्या नंतरून, देवांची पूजा इतर झाल्याच्या नंतरून आपल्याला तुळशी मातेला पाणी वगैरे घालून झाल्याच्या नंतरून आपण ही जी पूजा आहे तर परत आपण माता लक्ष्मीला, जी आपण गणपती बाप्पाची तिथे पूजा केली असते, ते सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कापूर जाळून तिथं प्रज्वलित करून त्यांची आरती एकदा म्हणजे आरती म्हणायची नाही तर आरती ओवाळायची आहे. आणि हे झाल्याच्या नंतरून 5 मिनिटांनी खडी साखरेचा नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतरून 5 मिनिटांनी अगोदर आपल्याला जी आपण दिवा वगैरे तिथं ठेवलेला असतो, प्रज्वलित केलेला असतो, घंटी असते, तर ती मंदिरातल्या आपोआपल्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. त्यानंतरून गणपती बाप्पा आपल्याला उचलून घ्यायचे आहेत, ते त्यांच्या ठिकाणी ठेवायचे आहे. जर तुम्ही सुपारी तिथं ठेवली असतील तर ती देखील तुम्ही ताटामध्ये ठेवून त्यावरती पाणी टाकायचे आहे, कारण ती सुपारीचे आपण विसर्जन केल्यासारखे होईल आणि दुसऱ्या नंतरून परत पूजा मांडायच्या वेळेस ती आपण वापरू शकतो. आणि ती सुपारी तुम्ही देवाच्या मंदिरामध्येच तिथं साईडला जिथे सामान ठेवतात तिथं ठेवून द्यायची आहे. यानंतरून तुम्हाला जी आपण कलश ठेवलेला असतो तर तो कलश 3 वेळेस
वरती उचलायचं आहे, परत खाली ठेवायचं आहे, परत उचलून घ्यायचं आहे, असे 3 वेळेस उचलायचं आहे. आणि त्यानंतरून मग आपण ते जे नारळ वगैरे आहे ते वरती काढून घ्यायचं आहे, मंदिरामध्ये एका साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण तेच नारळ आपण पुढच्या पूजेच्या वेळी वापरणार आहोत. आणि ते जे आंब्याचे पाने असतात किंवा नागवेलीचे पाने असतात तर ते पाने काढून घ्यायचे आहे. कलशामधलं जे पाणी आहे तर ते झाडाला टाकायचं आहे आणि पानं देखील झाडाच्या खोडाशीच टाकायचे आहेत. आणि आपले जे अंगणामध्ये जे फुलांचे झाडं असतात त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्या आतमधले जे पैसा आणि सुपारी असते ते देखील तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि मंदिरामध्ये ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला एका साईडला ठेवून ते परत दुसऱ्या पूजेच्या वेळेस आपल्याला उपयोगी पडेल. त्यानंतर जी कलशाखालचे तांदूळ असतात तर ते तांदूळ आपल्याला राशीमध्ये टाकायचे आहेत. म्हणजे काय की माता लक्ष्मीच्या खालची जी रास असते तर ती आपण परत आपल्या तांदूळामध्ये टाकून द्यायची आहे. त्याने घरामध्ये त्या वस्तूची भरभराट होते असे मानले जाते. म्हणून आपण प्रत्येक वेळेस नवीन तांदूळ घ्यायचे आहेत व हे जे तांदूळ आहेत तर हे दुसऱ्या दिवशी आपण आपल्या राशीमध्ये टाकायचे आहेत. म्हणजे आपण जसं टिपीमध्ये जिथं आपण तांदळाचे साठवण केलेले आहे त्या तांदळामध्ये पुन्हा आपल्याला टाकून द्यायचे आहेत. जे आपण फळफ्रूट तिथे देवीपाशी ठेवले होते ते आपण प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे. आणि जे निर्माल्य आहे ते आपण झाडाच्या खोडाशी टाकायचं आहे. तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.